नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा तुमच्या आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिसची कारणे आणि प्रभावी होमिओपॅथिक उपचार. 14 नोव्हेंबर हा भारतामध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून ओळखला जातो. जागतिक स्तरावर मधुमेही रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मधुमेहाविषयी जागृती निर्माण करणं हे आजच्या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रोगप्रतिकार शक्तीच्या बिघाडामुळे असो किंवा आहारातील किंवा आधुनिक जीवनातील चुकीच्या सवयींची स्वीकारल्यामुळे होणारा मधुमेह हा रोग आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तशीच काहीशी कारणं सोरायसिसची आहेत का, ह्याविषयी आज आपण जाणून घेऊया. सोरायसिस हा रोग त्वचेवर प्रकट होणारा आहे, जो लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. मात्र ह्यावर उपाय जर आपल्याला ठोस, सहज, सोप्या आणि साईड इफेक्ट रहित होमिओपॅथिक चिकित्सेत मिळाले तर सोने पे सुहागा. चला तर मग आज आपण जाणून घेऊया की सोरायसिसची मूळ कारणं काय आहेत, सोरायसिस होण्याची मूळ कारणं काय आहेत आणि त्यावर सहज, सोप्या आणि यशस्वी होमिओपॅथिक उपचार कसे लागू होतात ह्याविषयी सुद्धा जाणून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर सोनावणे. हे सोरियाट्रीट सोरायसिस रिसर्च अँड होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. गेली 28 वर्ष फक्त सोरायसिस या त्वचा रोगावर संशोधन आणि उपचार करत आहेत. आज तगायत 16,500 अधिक रुग्णांवर यशस्वी होमिओपॅथिक उपचार केलेले आहेत. डॉक्टर सोनावणे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या जगातील सर्वात मोठ्या होमिओपॅथिक संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. होमिओपॅथीमध्ये ते MD असून फेलोशिप इन ॲडव्हान्स होमिओपॅथी सुद्धा आहेत. जुलै 2014 मध्ये पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक परिषदेत त्यांनी केलेले संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. दर्शको, सोरायसिसची कारणे आणि प्रभावी होमिओपॅथिक उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 2498085050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या TV संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर RS सोनवणे यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण सोरायसिसची मूळ कारणं ह्याविषयी जेव्हा जाणून घेणार आहोत, मला सांगा पहिलं म्हणजे सोरायसिस नेमकं काय असतं? सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे. साधारणतः हा जो त्वचा रोग आहे हा वारंवार होणार आहे, एकदा दुरुस्त झाल्यावर पुन्हा होतो. हा संसर्गजन्य नाहीये. सोरायसिस हा अनियंत्रित प्रमाणात त्वचा निर्माण झाल्यामुळे होतो. सुरुवातीला त्वचा ही डोक्यामध्ये कोंडा या लक्षणाने होतं. आता आपण एक स्लाइड बघतोय, तर डोक्यात कोंडा ही सोरायसिसची प्राथमिक लक्षण आहे. त्याच प्राथमिक लक्षणामध्ये जर लक्षात आलं तर सोरायसिस लवकर दुरुस्त होऊ शकतो. केस बाजूला केल्या आपल्याला लक्षात येतं की एकाच ठिकाणी सोरायसिस आहे. ही अतिशय प्राथमिक अवस्था. याच्यानंतरची जी आपण स्लाइड बघतोय याच्यात संपूर्ण डोक्यावर आहे. केस कमी केल्यामुळे लक्षात येतं की हा सोरायसिस आहे आणि ही जास्तीची मृत त्वचा दिसते. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये ज्यावेळेला आपण केस बाजूला केले कानामागचे, त्यावेळेला लक्षात येतं की हा सोरायसिस आहे, हा कोंडा नाहीये. तर हा स्काल्प सोरायसिस ही सुरुवातीला लक्षण आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला हाताचे कोपर आणि गुडघे इथली त्वचा जाड होते आणि त्याच्यातून सुद्धा त्वचा पडायला लागते, त्यावेळेला हा निश्चितच सोरायसिस आहे, कोंडा नाही हे निश्चित होतं. आणि त्याच्यानंतर ही सोरायसिसची प्राथमिक अवस्था आहे. तर ह्या अवस्थेमध्ये आपण अतिशय चांगल्या प्रकारे सोरायसिस दुरुस्त करू शकतो. पण सोरायसिस कालांतराने संपूर्ण शरीरावर, प्लाक सोरायसिस आपण त्याला म्हणतो, 80% रुग्णांमध्ये हा प्रकार आढळतो. तर संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. हा तात्पुरता दुरुस्त होतो पण पुन्हा होतो.
याचं कारण असं आहे की तात्पुरता मलमान्य हा बाह्य रूपात दुरुस्त होतोय, पण सोरायसिसचं कारण हे त्वचेतलं इन्फेक्शन नाही तर प्रतिकारशक्तीतले बदल आहेत. अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना तो होऊ शकतो. गटेड सोरायसिस हा सोरायसिसचाच एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये सामान्य सोरायसिससारखा नाही, पण दवबिंदूंप्रमाणे लाल लाल चट्टे येतात. सहसा तरुण लोकांमध्ये हा सोरायसिस होतो आणि विशेषतः घशाच्या इन्फेक्शन नंतर होतो आणि हा तात्पुरता अँटीबायोटिक्सने दुरुस्त होतो पण पुन्हा येतो. त्याच्यानंतर हा एक प्रकार आपण बघतोय ज्याला आपण एरिथ्रोडर्मिक सोरायसिस म्हणतो. हा एक क्वचित आढळणारा प्रकार आहे. हा जो प्रकार आहे हा सडनली संपूर्ण त्वचेला सूज येते, त्या ठिकाणी त्वचा लाल होते आणि याच्यामुळे इमर्जन्सी येऊ शकते किंवा पेशंट दगावू शकतो. पण हा सुद्धा आजार सोरायसिस एरिथ्रोडर्मिक होमिओपॅथीने दुरुस्त होतो आहे. हा सोरायटिक एरिथ्रोड. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो साधारणतः स्किन फोल्ड्समध्ये होणार आहे. स्किन फोल्ड्स म्हणजे जांघेमध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली किंवा काखेमध्ये या ठिकाणी जो होतो. आणि हा जो सोरायसिस हा फंगल इन्फेक्शन नंतर होतो. तर फंगल इन्फेक्शन्स मुळे सुद्धा हा ट्रिगर होतो आहे. तर हे सोरायसिसचे प्रमुख प्रकार आहेत. इतरही तुम्ही आता म्हणाला जसं पूर्ण सर्वांगावर होतो तसंच तळहात आणि तळपायावर होणारा जो प्रकार आहे त्याविषयी काय सांगू शकता? आता आपण याचे पुढचे प्रकार बघतोय. याच्यामध्ये एक पस्ट्युलर सोरायसिस म्हणून प्रकार आहे की ज्याच्यामध्ये पस होतो आहे, स्लाइड मध्ये बघतोय आपण. आणि हे जे पस आहे हा कुठला इन्फेक्शनमुळे नाही तर स्टराईल पस आहे. अच्छा. आणि हा सुद्धा रुग्ण होमिओपॅथीने दुरुस्त होणार आहे. हा पस्ट्युलर सोरायसिस दिसायला भयानक असला, हा सिरियस पण आहे, पण होमिओपॅथीमध्ये त्याचे उपचार आहेत. आता तुम्ही जे म्हटलं ते तळहात आणि तळपाय हा कॉमनली आढळणारा आहे. तळहात आणि तळपायाला चिरा पडणे, त्याच्यात भेगा पडणे आणि त्याला आपण प्लांटर सोरायसिस असं म्हणतो. या सोरायसिसमध्ये इन्फेक्शन झालं की त्या पस्ट्युलर सोरायसिस होतोय. तळपायाला सोरायसिस होतोय, तळहाताला पण होतो, तळपायाला भेगा पडणे मी तुम्हाला म्हटलोय. ती त्याच्यानंतर जसा सोरायसिस तळपायाला होतो तसं नखांनाही होतो. नखं जाड होतात, काळी होतात आणि त्याचप्रमाणे नखं वेडीवाकडी पण होत आहेत. हा सगळा जो सोरायसिस हा नखांचा सोरायसिस आहे. सोरायसिस जसा नखांना होतो आहे तसा तो सांध्यांना पण होऊ शकतो. अच्छा. सोरायसिसच्या या प्रकाराविषयी सुद्धा आपण जाणून घेऊ, पण आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. प्रमोद प्रश्न विचारतायत औरंगाबादवरून. नमस्कार, बोला. हा, नमस्कार मॅडम. मी औरंगाबादवरून प्रमोद काळे बोलतोय. तर माझ्या हे तळ हात आहेत ना, तळ हाताना भेगा आणि पायांना भेगा पडतात. तर यावर काही उपाय सांगता येईल का म्हणा मॅडम? मी खूप दवाखाने केले, विलाज केला, पण काही फरक नाही पडला. हा, ठीक आहे. असं काही प्रश्न विचारायचे? स्क्रीनवर दाखवलं होतं ना की निश्चितच त्याचा खूप फायदा होतो. धन्यवाद प्रमोद, आम्हाला प्रश्न कळलेला आहे. आणि हे जे तुम्ही स्लाइड दाखवता ना सर, याचा इतका सुंदर फायदा होतो कारण लगेच रुग्णाला लक्षात येतं अरे आपल्याला ह्याच प्रकारचा आहे, म्हणून हे प्रश्न आपल्याला सहज विचारू शकतात. सर काय सांगाल त्यांना? प्रमोदजींना त्यांना तळहाताला तळपायाला आपण चिरा पडलेला आहे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण औषधाला वेळ लागणार आहे आणि हा वारंवार होणारा सोरायसिस आहे. त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ नये. जी आपण एक स्लाइड दाखवली त्याच्यात पामोप्लांटर पस्ट्युलर सोरायसिस. साधारणतः तळपायाच्या सोरायसिसमध्ये इन्फेक्शन लवकर होतं आणि ते इन्फेक्शन होऊन ते पस्ट्युलर होऊ शकतं. म्हणून याची काळजी अशी घ्यायची की त्यांनी हात स्वच्छ ठेवायला पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपण हात स्वच्छ करतो त्या त्या वेळेला हात कोरडे पण होतात, पण हात स्वच्छ केल्यानंतर लगेचच त्यांनी मॉइश्चरायझर लावला पाहिजे. त्याच्यामुळे हात मऊ राहतील आणि त्याच्या भेगा लवकर भरून येतील. त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी त्यांनी कोमट पाण्यामध्ये तळहात तळपाय बुडवायचे आहेत. त्याच्यानंतर त्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे, पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीने ते काही वेळ बांधून ठेवायचे. असं आपण केलं तर ते जे तडे आहेत ते लवकर दुरुस्त होतील आणि त्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक उपचार गेला तर अजून लवकर दुरुस्त होईल. अजून निश्चितच. आणि सर तळहात आणि तळपायांना भेगा या हिवाळ्यामध्ये सुद्धा पडतात, तर ह्याविषयी सुद्धा आपण नंतर जाणून घेऊया कारण आपण त्याविषयी पण फार सुंदर माहिती आणलेली आहे. सर पुन्हा आपण जेव्हा विविध प्रकारचे सोरायसिस बघतोय, मी आता बघितलं की फक्त सोरायसिसमध्ये खवले निघणं हा प्रकार नसून वेगवेगळ्या प्रकारचे सोरायसिस आहेत. ह्याविषयी तुम्ही म्हणालात की आर्थरायटिस याविषयी आपलं बोलणं चालू होतं, याविषयी काय सांगाल? सोरायसिस जसा त्वचेवर असतो, नखांवर असतो, त्याच्यानंतर तो सांध्यांवर जातो आणि ज्या वेळेला तो सांध्यांवर जातो त्यावेळेला सोरायटिक आर्थरायटिस म्हणतो. आणि हा जो सोरायटिक आर्थरायटिस ह्या जवळजवळ 40% रुग्णांमध्ये आपण स्लाइड बघतोय. तर याच्यामध्ये सांध्यांना सूज येते आणि हे सूज येऊन काही कालांतराने ते सांधे कायमस्वरूपी वेडेवाकडे होतात. तर सोरायटिक आर्थरायटिस ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला त्याचा योग्य उपचार आणि काही प्रतिबंधात्मक उपाय केले
तर ते सोरायटिक आर्थरायटिस आपण दुरुस्त होऊन त्याचे हे जे परिणाम आहेत कायमस्वरूपी हे टाळू शकतो. सर सोरायटिक आर्थरायटिस ओळखण्यासाठी काही रक्त चाचण्या वगैरे करणं आवश्यक असतं का? आर्थरायटिसच्या वेगवेगळ्या रक्त चाचण्या आहेत, पण साधारणतः सगळ्या चाचण्या ज्या वेळेला निगेटिव्ह येतात आणि पेशंटमध्ये किंवा पेशंटच्या आईवडिलांमध्ये सोरायसिसची हिस्ट्री आहे असं ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला तो सोरायटिक आर्थरायटिस आहे. बऱ्याच वेळेला सोरायसिस नसताना प्रथम लक्षण हे आर्थरायटिस सुरू होतं, तर त्यावेळेला सुद्धा योग्य इतिहास घेतला, निदान केलं तर सोरायटिक आर्थरायटिस लक्षात येतं. अच्छा सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. राजाराम प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार राजाराम. हॅलो नमस्कार. हॅलो. नमस्कार राजाराम, बोला. हा मॅडम, आमचे एक नातेवाईक आहे. हम्म. तर त्या नातेवाईकांचं म्हणजे अंगावर असं थोडंसं चट्टे आल्यासारखं होत आहेत आणि खाजल्यानंतर असं म्हणजे खपल्यासारखं निघल्यासारखं होतंय. तर नेमकी सोरायसिसची काय समजत नाही. कुठच्या भागावर होतंय हे सांगू शकाल का? शरीराच्या पोटावर आणि पाठीवर असं जास्त म्हणजे त्रास होतोय. आणि ठीक आहे. कधीपासून आहे? आणि कधीपासून आहे? आणि हा त्रास त्यांना जो 10-15 वर्षापासून आहे. अच्छा, बरं, ठीक आहे. नक्कीच सर मार्गदर्शन करतील. सर काय सांगाल आता त्यांना? पोटावर आणि पाठीवर आहे. बहुतांश मला असं वाटतं तो सोरायसिस असावा, पण त्यांनी जर तज्ज्ञांना दाखवलं तर ते निश्चित सांगता येईल की हा सोरायसिस आहे की. कारण ज्या अर्थी तो इतक्या वर्षापासून आहे आणि दुरुस्त झालेला नाही तर तो सोरायसिस असण्याची शक्यता जास्त आहे. अच्छा, म्हणजे सर सोरायसिस हा जसा चिवट प्रकार असतो का? म्हणजे ओळखण्यासाठी सोरायसिस सुद्धा हा जो आहे हा तात्पुरता दुरुस्त होतो, त्याच्यानंतर पुन्हा येतो आणि असं वारंवार येत काही दिवसांनी तो कायमस्वरूपी राहतो आणि पुन्हा जात नाही. बरं. पण ज्या वेळेला तो येतो आणि परत जातो त्याची जी स्थिती आहे त्याच काळात जर त्याची योग्य उपचार झाली तर तो पुन्हा लवकर दुरुस्त होतो. पण लोक पुन्हा येतात, मलम वापरतात, परत येतो आजार, कारण हा कुठल्याही संसर्गाने होणारा नाहीये, तर त्याची प्राथमिक अवस्थेत उपचार करणं आवश्यक आहे. सर, मग हे जे वारंवार होतं ना, ह्याचा काही रोगप्रतिकार शक्तीशी संबंध असू शकतो का? हो, सुरुवातीला जी रोग प्रतिकार शक्ती ही कमी प्रमाणात बिघडलेली असते, त्यामुळे तो सुरुवातीत आपोआप दुरुस्त होतो किंवा बाह्य मलमाने दुरुस्त होतो. पण त्याचं जेव्हा प्रमाण वाढत जातं किंवा त्याचं अतिशय खोलवर तो रुजत जातो त्यावेळेला मात्र तो कुठल्याही प्रकारच्या ट्रीटमेंटने जात नाही, कायमस्वरूपी राहतो. नेमकं सर सोरायसिसचं जे मूळ कारण आहे हे रोगप्रतिकार शक्ती आहे, हे आपण कसं सांगू शकता? म्हणजे आमच्या दर्शकांना कसं सांगू आता शकता? सोरायसिस हा त्वचा रोग आहे. बहुतांश त्वचा रोग हे इन्फेक्शनमुळे होतात, अच्छा. पण सोरायसिस हा इन्फेक्शनमुळे होत नाही. हा त्वचा रोग जरी असला तरी याचे त्वचेवर लक्षण आहेत. त्याचं जे मूळ कारण आहे ते शरीराची रोग प्रतिकार शक्ती आहे. ही जी रोग प्रतिकार शक्ती हे त्वचेच्या पेशीचं जे पुनरुत्पादन आहे त्याचं नियंत्रण करते. म्हणजे साधारणतः महिन्यामध्ये एक थर निर्माण होतो किंवा एक पेशी ही तयार होते आणि ती 28 दिवसात गळून पडते. तर हे जे नियंत्रण आहे ही रोग प्रतिकार शक्ती करते आणि या रोग प्रतिकार शक्तीत ज्या वेळेला बिघाड निर्माण होतो त्यावेळेला त्वचेचं पुनरुत्पादन प्रमाणापेक्षा जास्त होतो आणि ही वाढलेली त्वचेचे थर एकावर एक जे साचतात त्याला आपण सोरायसिस असं म्हणतो. अच्छा सर, मग ही नेमकी प्रक्रिया कशी होते हे आम्हाला सांगू शकता का तुम्ही? आता सोरायसिसची प्रक्रिया आपण एक स्लाइड बघतो. याच्यामध्ये एक नॉर्मल त्वचा आहे आणि एक सोरायसिसची त्वचा आहे. तर नॉर्मल जी त्वचा आहे ही साधारणतः एक पेशी खालून तयार झाली की 28 दिवसात हळूहळू वाढते आणि गळून पडते, पण हे आपल्याला जाणवत नाही. पण सोरायसिसमध्ये ही जी प्रक्रिया ही फास्ट होते. उदाहरणार्थ जखम ज्या वेळेला आपल्याला होते त्यावेळेला जखम 3 दिवसात दुरुस्त होते. याचं कारण असं आहे की जखम झाल्यानंतर आपल्या शरीरातली जी प्रतिकार शक्ती आहे ही प्रतिकार शक्ती त्वचेच्या पेशीचं पुनरुत्पादन फास्ट करतं आणि 1 महिन्याची त्वचा 3 दिवसात तयार होते आणि ती दुरुस्त झाल्यानंतर परत प्रतिकार शक्ती परत आपल्या जुन्या वेगावर जाते. पण हा जुना वेगावर ती गेली नाही आणि नवीन त्वचा सारखी तयार करत राहिली तर हे खवल्यांच्या स्वरूपात ही त्वचा पडणार आहे. सोरायसिसमध्ये प्रतिकार शक्तीला असं वाटतं की तुमच्या शरीरावर जखमा आहेत, जखमा नसतानाही त्वचेच्या पुनरुत्पादनाचा वेग वाढलेला असतो, त्यामुळे सोरायसिस होतो. अच्छा, निश्चितच याविषयी आपण अजून माहिती घेत राहूया. सोरायसिसची मूळ कारणं काय आहेत आणि त्यावर प्रभावी होमिओपॅथिक उपचार कसे घेणार आहोत याविषयी सुद्धा जाणून घेऊया. सर, जेव्हा आपण म्हणालात की रोगप्रतिकार शक्ती हे एक मूळ कारण आहे, तसंच अनेक वेळेला बघण्यात येतं की अनुवंशिकता, या अनुवंशिकतेविषयी तुम्ही काय सांगू शकता? जसं आता आपण बघितलं की रोग प्रतिकार शक्तीमधला जो बिघाड आहे तो सोरायसिसचं कारण आहे. मग रोग प्रतिकार शक्तीमध्ये बिघाड कशामुळे निर्माण होतात? तर रोग प्रतिकार शक्ती ही अनुवंशिक आहे, म्हणजे आपल्याला आपल्या आईवडिलांकडून मिळालेली आहे. जसं आपल्याला चेहरा मिळाला आहे, डोळे मिळाले त्याचप्रमाणे. आणि ही जी अनुवंशिकता आहे ही जवळजवळ 10% सामान्य लोकांमध्ये आहे.
साधारणतः 25 प्रकारचे गुणसूत्र आढळून आले आहेत की जे सोरायसिसचे कारण आहेत. तर ही जी सोरायसिसची अनुवंशिकता आहे ही 10% लोकांमध्ये आहे. निश्चितच सर, आपण या अनुवंशिकतेविषयी जाणून घेऊया. मला फार उत्सुकता आहे अनुवंशिकतेविषयी जाणून घेण्याची. पण आपल्याला प्रश्न आलेला आहे. रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार रवींद्रजी. हॅलो. नमस्कार. रवींद्र नमस्कार. कुडाळकर पुण्याहून बोलतोय मॅडम मी. डॉक्टरांना मी सर्वप्रथम धन्यवाद देऊ इच्छितो, कारण 8-10 वर्ष जुना असलेला माझा पायाचा सोरायसिस दोन्ही पायांना होता तो. सरांनी खूप मला छान उपचार दिले आणि तो खणखणीत बरा झालेला आहे. धन्यवाद. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांना मी प्रत्यक्ष भेटू शकलो नाही, पण या माध्यमातून कॉम्प्लिमेंट देतो उपचारांबद्दल. धन्यवाद. आणि मला हे विचारायचे की पूर्णपणे सोरायसिस माझा जो बरा झालेला आहे तो पुन्हा उद्भवू नये म्हणून मी काय काळजी घ्यावी, आणि चांगल्या उपचारांबद्दल धन्यवाद सोनवणे सर. निश्चितच रवींद्रजीचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिसची कारणं आणि प्रभावी होमिओपॅथिक उपचार, आणि सहभागी आहेत डॉक्टर R.S. सोनवणे. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर R.S. सोनवणे यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत. याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. जागतिक मधुमेह दिवसाच्या निमित्ताने टाईप 2 डायबिटीस म्हणजे जो नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असतो ह्याविषयी माहिती घेऊया. हा आपण कसा टाळू शकतो? तर आहारामध्ये फायबर्सचा वापर हा जास्त प्रमाणात घेतला पाहिजे. त्यामध्ये मुबलक प्रमाणात ताजी फळं आणि ताज्या भाज्यांचा वापर, आख्खी धान्य आणि मोड आलेल्या कडधान्यांचा वापर जर केला तर कदाचित आपण टाईप 2 डायबिटीस जो आहे, जो नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस आहे, तो आपण नक्कीच टाळू शकू. सर, आपण जेव्हा अनुवंशिकतेविषयी म्हणजे सोरायसिस जे कारणं आहेत त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती आहे, रोगप्रतिकार शक्तीतील बिघाड आहे, तसंच अनुवंशिकता कितपत प्रमाणात असू शकते? सोरायसिस हा जवळजवळ जी सोरायसिस आणि सर ह्याविषयी आपण घेऊया. आपण मगाशी रवींद्र कुडाळकर यांनी प्रश्न विचारलेला, मला माफ करा, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काय सांगाल? रवींद्रनी आपल्याला प्रश्न विचारला आहे की त्यांना 8-10 वर्षापासून सोरायसिस पायावर होता आणि हा दुरुस्त होणार नाही म्हणून ते ट्रीटमेंट घेत नव्हते. पण ते माझ्याकडे आलेत आणि ते पूर्ण दुरुस्त झालेत. आणि आता दुरुस्त झाल्यावर त्यांना दुसरी चिंता अशी वाटते की हा पुन्हा येईल की नाही, कारण सोरायसिसबद्दल अजून एक समज आहे की हा वारंवार होणारा आजार आहे. पण ज्या वेळेला होमिओपॅथीने आजार दुरुस्त होतो त्यावेळेला तो पुन्हा येत नाही. पण त्याच्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजे. ती प्रयत्न अशी आहेत की त्यांना आजार होऊ नये म्हणून त्यांनी दर 6 महिन्यांनी डॉक्टरांना दाखवायला पाहिजे, म्हणजे डॉक्टरांना लक्षात येईल की तो पुन्हा अगोदर होणार आहे की नाही. दुसरी गोष्ट, सोरायसिस होण्यापूर्वीची जे काही प्रकट कारणं होती जी आपण पुढे घेणार आहोत, जसं ताणतणाव, योग्य आहार, योग्य व्यायाम आणि पूर्ण झोप, ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी केल्या तर ते सोरायसिसपासून निश्चितच दूर राहू शकतात आणि त्यांना पुन्हा होणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी काळजी घेतली तर निश्चितच त्यांना पुन्हा होणार नाही. पण मी अजून याच्या सांगेल या माध्यमाद्वारे की सोरायसिसच्या पेशंटने दर 6 महिन्यातून एकदा तरी आपल्या डॉक्टरांची भेट घ्यावी आणि सोरायसिस नसेल तरी त्यांच्याकडनं चेक करून घ्यावं. म्हणजे सोरायसिस विषयी सजग राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. जितेंद्र यांचा प्रश्न आहे पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला, प्रश्न विचारा. माझे पायाच्या तलव्याला असे फुटकुळे येतात आणि फोड येतात आणि फुटून ते चिकट त्याच्यातून पाणी निघतं आणि खास फुटते, असं की पूर्ण रक्त येत असं एवढी खास फुटते. कधीपासून आहे तुम्हाला? 1-1.5 वर्ष झाले. 1-1.5 वर्ष. काय उपचार घेतले त्याला? उपचार अजून काय केलं, आणि डोक्यात कोंडा बोलतो ना, ते कोंडा सुद्धा डोक्यात आहे. म्हणजे निश्चितच जितेंद्रजी तुमचा प्रश्न कळलेला आहे. सर जरूर मार्गदर्शन करतील. सर काय सांगाल? सुरुवातीला त्यांनी जे मला सांगितलं की तळपायाला आहे आणि ते तळपायाच्या सोरायसिसचं वर्णन नाहीये, पण डोक्यात कोंडा होतो म्हणजे निश्चितच हा सोरायसिस आहे. आणि त्यांच्या पायाला जो आहे तो पस्ट्युलर पण आहे, कारण त्याच्यातून पाणी येतं म्हणतात, त्यातून इन्फेक्शन असू शकेल किंवा पस्ट्युलर असू शकेल. तर त्यांनी तळपायाची योग्य काळजी घेणं हा सोरायसिस असू शकतो. त्यांनी डॉक्टरला दाखवायला पाहिजे आणि डॉक्टरांना दाखवून निश्चितच लक्षात येईल आणि त्याचा उपचार पण होईल. आणि होमिओपॅथीमध्ये याच्यावर चांगले उपचार आहेत. निश्चितच. सर, आपण पुन्हा अनुवंशिकतेकडे वळूया. अनुवंशिकतेविषयी काय सांगू शकता? अनुवंशिकता म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की 40% जे रुग्ण आहेत त्यांना सोरायसिस, म्हणजे माझ्याकडे येणारे जे सगळे 40% रुग्ण आहेत त्यांच्या नातेवाईकामध्ये कोणाला तरी सोरायसिस आहे. पण 60% रुग्णांच्या नातेवाईकामध्ये सोरायसिस आढळून येत नाही. याचा अर्थ सोरायसिस अनुवंशिक नाही असं नाही आहे. याचं कारण असं की 10% जनरल पॉप्युलेशनमध्ये सोरायसिसचे 25 प्रकारचे गुणसूत्र जी आहेत की जे सोरायसिस निर्माण करू शकतात
तर ती 25 प्रकारची असल्यामुळे जवळजवळ 10% लोकांमध्ये सोरायसिसची प्रवृत्ती आहे. तरी सुद्धा सोरायसिस फक्त 2 ते 3% लोकांमध्ये आढळून येतो. याचं कारण असं आहे की केवळ आनुवंशिकता हे सोरायसिसला कारणीभूत नाहीये, तर त्याला एक ट्रिगर फॅक्टर पण लागतो. आणि तो ट्रिगर फॅक्टर ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यात येतो, बऱ्याच वेळेला ट्रिगर फॅक्टर लक्षात येतो, म्हणून तो 2 ते 3% लोकांमध्ये आहे. बाकीच्या लोकांमध्ये तो सुप्त अवस्थेत आहे. तर हे 2 ते 3% जे लोक आहेत याचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. तर याची आनुवंशिकतेची स्टॅटसिस आपण बघूया. बऱ्याच वेळेला रुग्ण मला हे विचारतात की आम्हाला आहे तर आमच्या मुलांना होईल का? तर कोणत्याही एका पालकास म्हणजे आई किंवा वडिलांना सोरायसिस असेल तर मुलांना जी होण्याची शक्यता ही 16.6% आहे. पण दोन्ही पालकांमध्ये सोरायसिस असल्यास ही जी शक्यता ही वाढते आणि ही 50% आहे. पण दोन्ही पालकात सोरायसिस नसल्यास 10% शक्यता आहेच. त्यामुळे आपल्याला सोरायसिस नाहीये की आपल्या नातेवाईकांमध्ये नाहीये म्हणजे आपल्याला होणार नाही, आपण याविषयी बेफिकीर राहायचं असं नाहीये. 10% सगळ्यांना शक्यता आहे आणि तरी देखील प्रत्यक्षात प्रमाण 2 ते 3% आहे. तर याचे काही कारण आहेत. तर पहिल्यांदा मी सांगेल की सोरायसिस आनुवंशिक आहे तरी होतोच असं नाही. याचं कारण असं आहे की सोरायसिस होण्याकरता केवळ एक सिंगल जीन कारणीभूत नाही. ज्या वेळेला 2 किंवा 3 प्रकारची जीन एकत्र येतात सोरायसिसची आणि एक विशिष्ट मिश्रण तयार होतं, ते मिश्रण सोरायसिस प्रकट करतं. तर बऱ्याच वेळेला आई वडिलांमध्ये सोरायसिस आहे पण मुलांना नाही असंही आहे. आई आणि वडील आणि आजोबा पणजोबा कोणालाही सोरायसिस नाही पण त्या रुग्णाला सोरायसिस आहे. याचं कारण असं आहे की आई आणि वडिलांमधून जे जीन्स येतात, गुणसूत्र मिळतात, ते गुणसूत्र सहसा निसर्ग चांगली गुणसूत्र निवडतो. पण ज्या वेळेला चांगली गुणसूत्रता मिश्रण झालं तर सोरायसिस होणार नाही. पण कधी कधी उलट होतो, नेमकी चुकीची गुणसूत्र निवडली गेली आणि एक विशिष्ट प्रकारचं मिश्रण तयार झालं जे सोरायसिसला कारणीभूत आहे, अशा लोकांना सोरायसिस होतो. म्हणून 10% रुग्णांमध्ये सोरायसिसची प्रवृत्ती असल्यावर सुद्धा 2 ते 3% लोकांमध्ये होतो. याचं दुसरं कारण असं आहे की अलीकडे आधुनिक जीवनशैली, आपल्या सवयी, आहार आणि कमी झोप याच्यामुळे सुद्धा सोरायसिसचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेनेटिक्स आणि आपल्या हातातली या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपण त्या टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. निश्चितच फार सुंदर आणि सहज सोप्या शब्दांमध्ये तुम्ही ह्याची अनुवंशिकतेविषयी आम्हाला मार्गदर्शन केले. सर, नेमकी प्रकट कारणं सोरायसिसची ही काय असू शकतात आणि ट्रिगर फॅक्टर्स काय असू शकतात? तर आपण याला ट्रिगर फॅक्टर म्हणतो. ट्रिगर फॅक्टर थोडक्यात मी एक उदाहरण देईल की बंदुकीमध्ये गोळी आहे, जोपर्यंत तुम्ही ट्रिगर दाबणार नाही तोपर्यंत गोळी बाहेर येणार नाही आणि एकदा ट्रिगर दाबल्यानंतर ती गोळी परत पण येणार नाही. त्यामुळे ह्या ट्रिगर फॅक्टर्सची माहिती सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि ही ट्रिगर फॅक्टर्स काय ते आपण बघूया की सोरायसिस आनुवंशिकता असल्यावरही होतो असं नाहीये. तर त्याला आनुवंशिकतेसोबत पर्यावरण आणि ट्रिगर फॅक्टर दोघं कारणीभूत आहेत. पर्यावरणामध्ये आपण बदल करू शकतो पण खूप हळूवार करू शकतो. पण दुसरी जी ट्रिगर फॅक्टर्स आहे ती आपण बघूया. तर सोरायसिसमध्ये साधारणतः बऱ्याच रुग्णांमध्ये असं आढळतं की सोरायसिस होण्यापूर्वी कुठला तरी ताणतणाव, मानसिक आघात, अतिमहत्वाकांक्षा आणि अपयश अशा गोष्टी घडल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये सोरायसिस निर्माण झालेला आहे. तर याचं योग्य मॅनेजमेंट न जमल्यामुळे हा निर्माण झाला. पण एकदा हे निर्माण झालं सोरायसिस की त्याच्यानंतर मात्र तो जाणार नाहीये. तर हे जे ताणतणाव हे योग्य मॅनेज करायला पाहिजे. आणि साधारणतः आपण अजून एक स्लाइड बघतो की ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात तो लोक धूम्रपान आणि मद्यपान याकडे जातात. आणि धूम्रपान, मद्यपान ही सुद्धा सोरायसिस होण्याची कारणं आहेत. ताणतणाव येतीलच असं नाहीये, पण काही लोकांना जर या सवयी असतील तर अति धूम्रपान आणि मद्यपान याच्यामुळे सुद्धा सोरायसिस ट्रिगर होऊ शकतो. आणि ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्यात आणि जर तुम्ही मद्यपान धूम्रपानाकडे वळतायत तर सोरायसिस न होणारा सोरायसिस तुम्ही अधिक जवळ करतायत. आणि या सवयींमुळे सोरायसिस होऊ शकतो. सोरायसिस जर एखाद्या रुग्णाला असेल तर त्याचं प्रमाण वाढू शकतं आणि प्रमाण वाढून तो सोरायटिक आर्थरायटिस किंवा अनेक विविध प्रकारचे ऑटो इम्यून आजार, जसं आज आपण डायबिटीस बद्दल म्हणतोय, तर ही कारणं डायबिटीस होण्याची पण आहेत, तर तो सुद्धा होऊ शकतो. बरोबर आहे. ही जी कारणं, हे ट्रिगर फॅक्टर्स ही आपण टाळायला पाहिजे. बरोबर. सर, तुम्ही अगदी योग्य उल्लेख केला. जागतिक मधुमेह दिवस सुद्धा आहे. सोरायसिसचे जे रुग्ण असतात त्यांना मधुमेह होण्याची शक्यता कितपत असते किंवा मधुमेही जे रुग्ण आहेत त्यांना सोरायसिस होण्याची कितपत शक्यता असते? कारण दोन्ही साधारण रोगप्रतिकार शक्ती आणि आधुनिक जीवन पद्धतीतील बिघाड ह्याच्यामुळेच होतात ना सर? हो. सोरायसिस हा जो आजार आहे हा एक ऑटो इम्यून म्हणजे प्रतिकार शक्तीमध्ये बदल झाल्यामुळे होणार आहे.
आणि डायबिटीस सुद्धा एक ऑटोइम्यून आजार आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या प्रतिकारशक्तीमध्ये बदल झाल्यामुळे इन्शुलिन तयार होत नाहीये. हे दोघे आजार, या दोघं आजारांची कारणं पण तशीच आहेत की आणि दोघं प्रतिबंध करू शकतो की ताणतणाव आहेत, आहार मी म्हटलो की अयोग्य आहार, त्याच्यानंतर स्थूलता, व्यायामाचा अभाव आणि अपूर्ण झोप. बरेच लोक या गोष्टीवर बोलत नाही, पण तुमचं सगळं बरोबर असेल पण तुमची झोप जर बरोबर नसेल तर अपूर्ण झोप असेल तर त्याच्यामुळे सुद्धा सोरायसिस आणि डायबिटीज दोन्ही आजार होऊ शकतात. अच्छा. तर या आजारांची जर तुम्हाला शक्यता आहे आणि अलीकडे वाढलेले प्रमाण आहेत तर हे तुम्ही प्रतिबंध करू शकता. बरोबर. की अगदी डायबिटीसच्या बाबतीत म्हणेल, नेहमी सोरायसिस बद्दलही म्हणतो की तुम्ही योग्य आहार, व्यायाम, संपूर्ण झोप आणि आपल्या देशामध्ये योगासन ही जर तुम्ही केलीत तर तुम्ही डायबिटीसचं नियंत्रण करू शकतात, सोरायसिसचं पण नियंत्रण करू निश्चितच. शकतात. तुम्हाला जास्त औषधं लागणार नाहीत. निश्चित. आहार, निद्रा आणि व्यायाम ही जर त्रिसूत्री आपण वापरली तर आपण अनेक आजारांना दूर पळवू शकतो. तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. विनोद प्रश्न विचारतायत साताऱ्यावरून. नमस्कार. हॅलो बोला. मॅडम, हॅलो. नमस्कार. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. विनोद नवले बोलतोय मॅडम, साताऱ्यावरून. हो, आपला प्रश्न सलग विचारा. मॅडम, माझ्या डोक्यात कोंडा आहे, 8 ते 10 वर्ष झालं. हम्म, आणि होमिओपॅथिक उपचार पण मी बरेच केले, हम्म, पण तो कंटिन्यू जात नाहीये, परत येतोय थोड्या दिवसानं. हम्म. मग त्यासाठी आहार वगैरे कसा करायचा आणि त्याला कम्प्लीट उपचारासाठी कसं काय अगदी काय बरोबर. करायचं? निश्चितच प्रत्येक रुग्णाची किंवा ही मनीषा असते की माझा जो रोग आहे ना हा मुळापासून गेला पाहिजे. ह्याविषयी काय सांगू शकता सर हो, तुम्ही? आता जसं त्यांना 8-10 वर्षापासून डोक्यात कोंडा आहे, ते होमिओपॅथिक उपचार घेत आहेत आणि त्यांचा कोंडा जात नाहीये. तर साधारणतः मी असं सांगेल की असं जर घडतं आहे तर त्यांना फक्त डोक्यात आहे आणि इतर ठिकाणी झालेला नाही. याचा अर्थ होमिओपॅथिक उपचार काही प्रमाणात का असे ना ते काम करतायत. की बऱ्याच वेळेला आजार दुरुस्त होत नाहीये, मला तेवढाच आजार आहे पण तो वाढत नाहीये, हे सुद्धा औषधाचा गुणधर्म आहे. हे बऱ्याच वेळेला रुग्णांना कळत नाहीये. आजार न वाढणे हा सुद्धा औषधाचाच परिणाम आहे. अच्छा. पण याच्या पुढे त्यांची जी अपेक्षा आहे तर त्याला डॉक्टर आणि ते दोघं काही प्रमाणात जबाबदार आहेत. जसं आपण आहाराविषयी म्हटलो, ते योग्य आहार घेत आहेत का, कोंड्यासाठी योग्य काळजी घेत आहेत का. जसं मी डोक्याच्या कोंड्यासाठी स्काल्प सोसायटी सांगेल की त्यांनी केस लहान ठेवायला पाहिजे, आठवड्यातून 2 वेळा शॅम्पू आणि कंडिशनरने केस स्वच्छ करायला पाहिजेत, थोडं तेल लावायला पाहिजे आणि तेल नेहमी लावताना केस धुण्याच्या साधारणतः 1 ते 2 तास, फक्त 1 ते 2 तास लावायला पाहिजे की ज्याने इन्फेक्शन होणार नाही. डॉक्टरांना पूर्ण माहिती द्यायला पाहिजे, कदाचित ते डॉक्टरांना पूर्ण माहिती देत नसतील. या सगळ्या गोष्टी आणि त्यांनी आहार आणि व्यायाम ह्या गोष्टी केल्यात तर डोक्याचा कोंडा निश्चितच त्यांचा दुरुस्त होईल. त्यांनी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, बरोबर. उपचार घ्यावा, ते निश्चित दुरुस्त निश्चित. आणि सर तुम्ही जसा उल्लेख केला की व्यसनं, धूम्रपान, मद्यपान हे सुद्धा करतायत की नाही ह्याचा सुद्धा इन्फ्लुएन्स अगदीच. त्यांच्या उपचारावर आणि त्याच्या परिणामांवर होत हो. असतो. तर सोरायसिसची इतर प्रकट कारणं काय असू शकतात सर? सोरायसिसची इतर प्रकट कारणं आपण आता बघतोय, जसं स्लाइड्समध्ये बघतोय की सोरायसिस कधी कधी या कारणांनी पण होतो. उदाहरणार्थ त्वचेला एखादी इजा झाली, जखम झाली, गोंदणे एक अलीकडे फॅशन आहे, त्याच्यानंतर सोरायसिस प्रकट होतो. त्वचा भाजणे, मोठी जखम असेल, कापणे, अगदी लसीकरणानंतर सुद्धा सोरायसिस प्रकट होतो. अच्छा. त्यामुळे ज्या ज्या वेळेला शक्य आहे आणि जेवढा शक्य आहे त्यावेळेला या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि या गोष्टी टाळल्यात, जर तुम्हाला सोरायसिसची प्रवृत्ती असेल तर तुम्ही गोंदणं, टटुईंग हे टाळायला पाहिजे, मोठ्या जखमा, भाजणे या गोष्टी टाळायला पाहिजेत. हे मी सोरायसिस रुग्णांना पण सांगतो. त्याच्यानंतर एक महत्वाचं आपण आता बघतोय की डायबिटीस आणि सोरायसिस या दोघांचं कॉमन प्रकट कारण आहे स्थूलता. आणि अलीकडे स्थूलतेचं प्रमाण वाढलेलं आहे. जशी जशी स्थूलता वाढेल तसं सोरायसिसही वाढू शकतो आणि डायबिटीसला हेच कारण आहे. त्याप्रमाणे ज्या रुग्णांना सोरायसिस आहे त्यांच्यामध्ये जेव्हा स्थूलता वाढते त्यावेळेला सोरायसिसची इंटेन्सिटी पण वाढते आहे आणि त्यांच्या औषधाचा परिणाम कमी होतो. तेच आपल्याला डायबिटीसमध्ये आढळतं की स्थूलता जशी वाढणार आहे तसं तुमचं डायबिटीसचं प्रमाण वाढणार आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या औषधांचा जो परिणाम आहे तो कमी होणार आहे. त्यामुळे स्थूलता ही अनेक आजारांचं मूळ कारण आहे. ते जर तुम्ही कंट्रोल केलं आणि ते तुम्ही आहार आणि व्यायामाने करू शकतात, आहार, व्यायाम आणि पूर्ण झोप याप्रमाणे तुम्ही हे करू शकता. ही स्थूलता ही महत्वाचं प्रकटीकरण. निश्चितच तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडलाय की डायबिटीस म्हणजे मधुमेह आणि सोरायसिस हे दोन्ही रोगप्रतिकार शक्तीमुळे बहुधा होणारे जे व्याधी आहे त्यांच्यामध्ये स्थूलता हे एक समान धागा किंवा मुख्य कारण पण आपण म्हणू शकतो. सर आपण पुढे प्रश्न असेच घेत राहूया. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, व्यंकटी प्रश्न विचारतायत नांदेडवरून. नमस्कार. हॅलो. तर नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझे हाताने तळपाय खाजत असतात मॅडम आणि तेवढा जाड होते आणि भेगा पडतात.
दोन्ही तळहात आणि दोन्ही तळपाय. हो सर. किती वर्षांपासून हा त्रास होतोय सर तुम्हाला? तिसरं वर्ष आहे मॅडम. 3 वर्ष आहे. इतर ठीक ठिकाणी आहे. काही त्रास काय? इतर ठिकाणी पण आहे का काही? तुम्हाला शरीराच्या इतर भागांवर पण आहे का? नाही सर, नाही मॅडम. फक्त तळहात आणि तळपायाला आहेत, भेगा पडतायत आणि खास सुट्टीये. कोंड्यासारखं हा, काही म्हणजे- वाटतं का? हा कोंडा निघते ना मॅडम, पांढरा कोंडा निघाल्यासारखा निघते. बरं, निश्चितच वेंकटी तुम्ही फार सुंदर आणि अतिशय मला वाटतं की पॉइंट टू पॉइंट प्रश्न विचारला. या प्रश्नाचं सर जरूर मार्गदर्शन करतील. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर आर एस सोनवणे यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत. तो तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या, तुमच्या संग्रही राहील. पत्ता असा आहे: डॉक्टर आर एस सोनवणे, सोरायट्रीट, सोरायसिस रिसर्च आणि होमिओपॅथी क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, 310-311 शिव सेंटर, सेंट लॉरेन्स हायस्कूल समोर, सेक्टर 17, वाशी, नवी मुंबई 400077. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 92255855653. दुसरा क्रमांक 022-2766-5899. शाखा मुंबई, दादर आणि वाशी, पुणे, नाशिक, नागपूर. वेबसाईट www.psoriasisdoctor.in. दुसरा www.psoriatreat.net. स्थूलता ही मधुमेह आणि सोरायसिस दोन्ही वाढवणारे आणि दोघींचं कारण सुद्धा आहे. म्हणून आहारामध्ये कमी चरबीयुक्त पदार्थांचा वापर करावा. अतिरिक्त तेल असणाऱ्या पदार्थांचा वापर टाळावा. तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ टाळावे. मात्र अक्रोड हा अतिशय बहुगुणी आणि बहुउपयोगी आहाराचा पदार्थ आहे. ह्याचा मात्र जरूर समावेश करावा. विशेषतः ज्यांना टाईप 2 डायबिटीस आहे, टाईप 2 मधुमेह आहे, त्यांनी अक्रोडाचा वापर विशेष करावा. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी वेंकटी यांचा नांदेडवरून प्रश्न होता. त्यांना तळहात आणि तळपायाला दोघांनाही प्रॉब्लेम आहे. ह्याविषयी काय सांगू हो, शकता? त्यांना 8 ते 10 वर्षापासून तळहात तळपायला आहे आणि त्यांनी तळहात तळपायची जसं सुरुवातीला आपण सांगितलं तशी काळजी घ्यायला पाहिजे. ते स्वच्छ ठेवायला पाहिजेत. त्यांना मॉइश्चरायझिंग रोज करायला पाहिजे. भरपूर पाणी प्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण मॉइश्चरायझर केलं आपल्याला असं वाटतं की आपण ते मऊ करतो, पण ती तात्पुरतं आहे. तुमची त्वचा कायमस्वरूपी जर मऊ ठेवायची असेल तर तुम्ही पाणी आणि क्षार यांचं प्रमाण शरीरामध्ये घ्यायला पाहिजे. ते त्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी रोज त्याला संध्याकाळी कोमट पाण्यामध्ये भिजवून त्याच्यानंतर मॉइश्चर लावून प्लॅस्टिकच्या पिशव्याने गुंडाळून ठेवायला पाहिजे. या काळजी केलं तर त्यांचे ते तडे कमी होतील आणि त्यांनी होमिओपॅथिक उपचार घ्यावेत. निश्चितच सर. आणि तुम्ही एक फार अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की प्लॅस्टिकच्या पिशवीने ते तळहात आणि तळपाय बांधून ठेवाय. हे नेमकं कशासाठी असावं? साधारणतः ज्या वेळेला आपण कोमट पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिट एक चिमूटभर मीठ ठेवून करतो, त्यावेळेला त्वचेची जी छिद्र आहेत ती ओपन होतात आणि ती ओपन झालेल्या छिद्रांना ज्यावेळेला तुम्ही मॉइश्चरायझर लावतात तर ती लॉक होतात. म्हणजे शरीरातलं जास्तीचं जे मॉइश्चर आहे ते बाहेर जाणार नाहीये. आणि ज्यावेळेला तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी लावतात त्यावेळेला ते उष्णता किंवा उष्णता निर्माण होते, उष्मा निर्माण होतो. त्यामुळे ते जे मॉइश्चरायझर ते जास्त खोलवर जातं आणि त्वचा मऊ होते आणि त्यामुळे जे तडे आहेत ते लवकर भरून यायला मदत होते. अच्छा, म्हणजे अतिशय सहज आणि सोपी पद्धत आहे जी सहज प्रत्येक जण ही पद्धत नक्की करू शकतो आणि याचा निश्चित तुम्ही लाभ घ्यावा. मला वाटतं जेव्हा थंडी म्हणजे थंड हवामान आता सुरू झालेलं आहे, थंडी सुरू झाली आहे, तर इतरही ज्यांना सोरायसिस नाहीये पण तरी तळहात तळपायांना ज्यांना भेगा पडतात ते सुद्धा हा उपचार करू शकतात का सर? निश्चितच आपल्याला सर्वांनाच हा उपयोगी असा प्रकार आहे. सर, आपण जेव्हा होमिओपॅथिक सोरायसिस ट्रीटमेंट विषयी जाणून घेणार होतो तेव्हा आहाराविषयी होमिओपॅथीमध्ये फार महत्वाचं आहे. नेमकं आहारामध्ये बदल आपण काय केले पाहिजेत आणि कोणते चुकीचे आहेत? हो, जसं आपण बघितलं सोरायसिसच्या बाबतीत आपण एक स्लाइड बघतोय की अलीकडे सोरायसिस आणि स्थूलता वाढण्याचं कारण काय की तळलेले पदार्थ, जास्त गोड पदार्थ, ब्रेड, जंक फूड, ज्याच्यामध्ये ग्लुटीन हा एक प्रकार असतो आणि ग्लुटीन हा प्रकार ऑटोइम्यून डिसऑर्डर्स वाढवणारा आहे. त्यामुळे ही जी पदार्थ आहेत ही आधुनिक जीवन पद्धतीची ही जर तुम्ही टाळलीत किंवा प्रमाण कमी केलं तर तुम्ही अनेक ऑटोइम्यून आजार टाळू शकतात, जसं सोरायसिस आहे आणि डायबिटीस आहे. बरोबर, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही फार महत्वाची गोष्ट सांगितली. कारण आजकालच्या सगळे जे जंक फूड आहेत किंवा मैद्याने मुख्यतः बनवलेले आणि प्रोसेस्ड फूड असतात त्याच्यामध्ये ग्लुटेनचा वापर जास्त असतो. त्यामुळे हा नक्कीच तुम्ही टाळणं आवश्यक आहे. संगीता प्रश्न विचारतायत नवी मुंबईवरून. नमस्कार संगीता ताई, बोला. हॅलो. नमस्कार, बोला. डॉक्टर साहेबांना माझा प्रश्न आहे.
की माझ्या मुलीला 4 वर्ष झाले की सोरायसिस आहे माझ्या मुलीला. 9वीत असल्यापासून आता ती 18 वर्षाची आहे आता. तर ते म्हणजे तिला आम्ही आयुर्वेदिक औषध केले आणि आधी एलोपॅथी केले, परत आयुर्वेदिक केले. त्यात जरा फरक पडला होता आम्हाला. आणि 2-3 वर्षांनी आता परत उद्भवलं तिला, म्हणजे बंद केली सर्व औषधं आणि परत उद्भवलं. आणि त्यांनी जी लक्षणं सांगितली सर्व तीच लक्षणं, डोक्यात कोंडा होणे, लाल त्वचा होणे, परत त्वचाची साल पडणे, असं सर्व प्रकार तिला आहेत. आणि मग कधी कधी ती सांधेदुखी वगैरे असं पण म्हणते. अच्छा, त्यामुळे जरा आम्हाला मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल. निश्चितच. आणि मला वाटतं की आपण जो प्रोग्राम करतो ना त्याविषयी जागरूकता ह्या सोरायसिस विषयी पण होते, कारण अतिशय चांगल्या शब्दात त्यांनी त्यांच्या मुलीच्या आजाराचं वर्णन केलेलं, म्हणजे डायग्नोसिससाठी पण सहज सोपं झालेलं आहे. धन्यवाद संगीताताई. हो, आता त्यांनी सांगितले त्या मुलीचं वय 18 वर्ष आहे. तिला सोरायसिस 1-2-3 वर्षापासून आहे. त्यांनी ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक दोन्ही उपचार घेतलेले आहेत आणि तो परत झालेला आहे. साधारणतः 18 वर्ष वय आहे, तरुण मुलगी आहे आणि तिचे सांधे पण दुखत आहेत त्यांनी सांगितलं. साधारण सोरायसिसमध्ये असं म्हणतो, अर्लियर द एज मोर द कॉम्प्लिकेशन्स. जितक्या कमी वयात सोरायसिस होईल तेवढी त्याची कॉम्प्लिकेशन्स जास्त होतात. पूर्वी 30 ते 40 वयात आढळणारा सोरायसिस अलीकडे तरुण लोकांमध्ये आढळतोय. याचे कारण आपण आता जशी ट्रिगर फॅक्टर्स बघितलीत, आहार बघितली, ही आहेतच. त्याचप्रमाणे ज्या वेळेला तिला हे उपचार घेण्यात येऊन सुद्धा आता सांध्यांची सुरुवात झालेली आहे, तर त्यांनी निश्चितच होमिओपॅथिक जर उपचार घेतले तर तिचे सांधे आणि सोरायसिस दोघांची काळजी घेतली जाईल. आणि त्यांनी हा एक उपचार करून बघावा. आणि त्यासोबत मी सांगेल, उपचारासोबत आहार हे अतिशय महत्त्वाचं आहे, व्यायाम महत्त्वाचा आहे. आणि ज्या गोष्टी सांगण्यात येतील त्या पाहिल्या तर ती या वयातही दुरुस्त होऊ शकते. बरोबर सर. निश्चितच आपण जेव्हा आधुनिक जीवन पद्धतीविषयी बोलत असतो तेव्हा तुम्ही स्थूलतेविषयी सांगितलं, आहारातील ग्लुटेनच्या प्रमाणाविषयी सांगितलं, तसंच व्यायामाचा अभाव हे सुद्धा फार महत्त्वाचं कारण आहे ना सर? हो, सगळ्यात महत्त्वाचं अलीकडे स्थूलता वाढायचं कारण असं आहे की व्यायामाचा अभाव आहे. आपण बऱ्याच वेळेला व्यायामाकडे दुर्लक्ष करतो किंवा आहाराकडे दुर्लक्ष करतो आणि जसा तुमचा व्यायामाचा अभाव होईल तर तुमची प्रतिकारशक्ती जी आहे ही व्यायामाच्या अभावामुळे निश्चित होणार, म्हणजे चांगली होणार नाही आणि तिच्यात बिघाड निर्माण होतील. तर हा एक आधुनिक जीवन पद्धतीमध्ये आपण धावपळीत असतो, आपण कामाकडे लक्ष देतो, अभ्यासाकडे लक्ष देतो आणि वेळ मिळेल तर व्यायाम करतो. तर असं नाही, हे नियमित व्यायाम हा आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्याने तुमची प्रतिकारशक्ती नॉर्मल राहणार आहे, तुमचं शरीर नॉर्मल राहणार आहे आणि अनेक ऑटोइम्यून आजारापासून तुम्हाला प्रतिबंध मिळणार आहे. तर व्यायाम हा अतिशय आवश्यक आहे. व्यायाम करताना मी नेहमी सांगेल की बऱ्याच लोकांना वाटतं व्यायाम करायचं म्हणजे आपण उद्यापासून जिम जॉईन करायचं, सकाळी उठायचं आणि शरीर सौष्ठव करायचं. तर शरीर सौष्ठव करणे आणि आरोग्यासाठी व्यायाम ही 2 वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी तुम्ही रोज 3 ते 4 किलोमीटर पायी चाललात, हा सुद्धा तुमचं आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला सगळ्यात चांगला व्यायाम आहे. घरी बसल्या बसल्या तुम्ही योगासन केली अर्धा-1 पाऊण तास तरी सुद्धा तो पुरेसा आहे. एवढा व्यायाम हा आवश्यक आहे, हा सगळ्यांनीच करायला पाहिजे. आणि सर आपण अनेक वेळेला काय होतं की फोनवर किंवा मोबाईल फोनवर पण खूप वेळ बोलत असतो. मग अशा वेळी जरा थोडंसं उठून चालणं किंवा बाजारात जाताना रिक्षा किंवा टॅक्सी किंवा बसचा वापर न करता जरा चालत जाणं, किंवा समजा आपण जिथे आपण गाडीने जातो तर एक ठिकाणी अलीकडे पार्किंग करून आपण तिथे चालत जाणं किंवा जिना चढून म्हणजे एलिव्हेटरचा वापर न करता, ह्या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा आपण व्यायाम म्हणून अंतर्भाव सुद्धा करू शकतो. शरीराला एक थोडीशी व्यायामाची सवय होते आणि एक सकारात्मक बदल आपण हळूहळू का होईना तो घडवू शकतो. मग पुढे आपण 3-4 किलोमीटर चालणं, म्हणजे कधी कधी काय होतं की पटकन चालायला जमत नाही, तर ह्या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी मधुमेही रुग्णांसाठी सुद्धा. साधारणतः व्यायामासाठी लोक नेहमी सांगतात की मला वेळ नाही, पण साधारणतः आपण ऑफिसला जातो, जसं तुम्ही सांगितलं कार लांब करणे किंवा जिना चढणे, त्याचप्रमाणे मी थोडक्यात सांगेल की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण घरी बसल्यानंतर मी एक सांगेल की आपण पाणी मागवतो, कोणीतरी आपल्याला पाणी आणून, आपण स्वतः उठून पाणी घेणे, आपलं जेवण झालं आपले ताटं आपण स्वतः नेऊन ठेवणे, ह्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा तुमच्या व्यायामाला किंवा तुमच्या शरीराला उपयुक्त आहेत. तर हा जो ऐशो आराम वाढलाय किंवा हे आपण कंटाळा करतो, तर आपली कामं आपण स्वतः करणं हा सुद्धा एक व्यायामाचा प्रकार. निश्चितच सर, हे सगळे आधुनिक जीवन पद्धतीमधील जर आपण बदल स्वीकारले, अंगीकारले, तर निश्चितच आपण सोरायसिस आणि मधुमेह ह्या दोघांनाही नियंत्रणात ठेवू शकतो. सर, जेव्हा आपण म्हणतो की सोरायसिसचं नियंत्रण, अनेक वेळेला काय होतं, आता हिवाळा चालू झालेला आहे, सोरायसिसच्या रुग्णांना अतिशय त्रास होत असतो या हिवाळ्यामध्ये, ह्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? साधारणतः सोरायसिस बद्दल असं की सोरायसिस हा हिवाळ्यात सुरू होतो आणि काही दिवसांनी तो आपोआप बरा होतो आणि परत होतो. तर हिवाळा हा सोरायसिस रुग्णांसाठी खूप
ट्रिगर फॅक्टर किंवा वाईट आहे. याच्यामध्ये हा सोरायसिस निर्माण होतो आणि वाढतो सुद्धा. त्याच्यासाठी आपण आता स्लाइड बघतोय की सगळ्यात सोपी गोष्ट काय करायला पाहिजे, तर ज्या वेळेला हिवाळ्यात त्वचा कोरडी होते तर तिला मॉइश्चराईज करायला पाहिजे. त्वचा कोरडी झाली की सोरायसिस वाढणार आहे. तर आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत लोशन किंवा पेट्रोलियम जेली, लोशन हे पातळ असतं, पेट्रोलियम जेली ही घट्ट असते. पण घट्ट हे चांगलं आहे. दिवसा तुम्ही लोशन नाही लावू शकत, तर दिवसा तुम्ही लोशन लावायला पाहिजे जे लिक्विड आहे, पण ते आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत बाथरूम मध्येच लावायला पाहिजे. त्याचा उपयोग जास्त चांगला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मॉइश्चराईज करायला पाहिजे. त्याच्यानंतर सोरायसिस मध्ये सगळ्यात जास्त जे कारण आहे ते खाज येणे. आपण एक स्लाइड बघतोय की खाज हे खूप त्रासदायक आणि प्रॉमिनंट लक्षण आहे. तर बऱ्याच वेळेला लोक खाजेसाठी या गोष्टी वापरतात, चाकू आणि सुरी. याच्याने त्वचेला जखमा करतात आणि जशा जखमा होतात तसा सोरायसिस वाढतो. त्याचप्रमाणे थंड आणि कोरडे हवामान, या थंड आणि कोरड्या हवामानापासून संरक्षण घ्यायला पाहिजे. हे संरक्षण म्हणजे तुम्ही उबदार कपडे वापरा, थंडीमध्ये जास्त जाऊ नका, एसी कमी टेम्परेचरला ठेवा, एसी मध्ये राहू नका, कारण याच्याने सुद्धा तुमची त्वचा कोरडी होते. तुम्हाला कमी तहान लागते आणि तुमची त्वचा कोरडी होते, सोरायसिस वाढतो. म्हणून थंड वातावरणात सुद्धा पाणी प्यायला पाहिजे, एसी मध्ये सुद्धा पाणी प्यायला पाहिजे, म्हणजे तुमची त्वचा कमी कोरडी होईल. त्याप्रमाणे आंघोळीच्या बाबतीत सोरायसिस रुग्णांनी साधारणतः दिवसातून 2 वेळा आंघोळ करायची. प्रत्येक वेळेला आंघोळीनंतर त्यांनी मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. आणि पाण्यामध्ये टब असेल तर साधारणतः 1 चिमूटभर इप्सम सॉल्ट किंवा मीठ टाकायला पाहिजे, त्याच्यात भिजत राहायला पाहिजे थोडा वेळ, आणि पाण्याचा वापर कमी करायला पाहिजे. जेवढं जास्त पाणी वापराल तेवढी तुमची त्वचा कोरडी होणार आहे. आणि सूर्यप्रकाश ह्याविषयी सुद्धा जाणून घेऊया, त्वचेची आर्द्रता कशी ठेवावी ह्याविषयी सुद्धा जाणून घेऊया. पण आपल्याला प्रश्न आलेला आहे, मनीषा प्रश्न विचारतायत सोलापूरवरून. नमस्कार मनीषा ताई, बोला. हॅलो. माझा प्रश्न आहे, प्रश्न असा आहे माझा डॉक्टर साहेबांना की प्रश्न म्हणजे माझा मुलगा 9 वर्षाचाच आहे, तर त्याला म्हणजे आत्ताच निदान झालेलं आहे की आपला प्रश्न सलग विचारा मनीषा ताई. 9 वर्षाच्या मुलाला होऊ शकतो का असा आजार, आणि त्याच्यासाठी काळजी काय घ्यायची? बरं, तुमच्या मुलाला कुठच्या भागात शरीराच्या झालेला आहे? केसांना, हाताला, पायाला? त्याच्या सगळ्या बॉडीला छोटे छोटे फोड आलेले. बरं, ठीक आहे मनीषा ताई. त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा 9 वर्षाचा आहे, त्याला संपूर्ण शरीरावर सोरायसिस आहे आणि 9 वर्षाच्या मुलाला होतो का? तर सोरायसिस हा कुठल्याही वयामध्ये, अगदी लहान वयामध्ये जन्मतः येऊ शकतो, 1 वर्षाच्या मुलालाही असू शकतो आणि 99 वर्षाच्या म्हाताऱ्याला पण असू शकतो. तर सोरायसिसला असं काही एज बार नाहीये. त्याचं प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. त्याप्रमाणे आपण सुरुवातीला सांगितलं की जितक्या लवकर सोरायसिस होईल तेवढी त्याचे कॉम्प्लिकेशन्स जास्त आहेत. त्याप्रमाणे 9 वर्षाच्या मुलाला त्यांनी जे वर्णन केलंय तो गटेट सोरायसिस आढळतोय असं मला वाटतो हे प्रकार, आणि तो निश्चितच होमिओपॅथीने इतक्या कमी वयात केलं तर त्याचा लवकर आणि चांगला दुरुस्त होऊ शकतो. तर त्यांनी योग्य तज्ज्ञांना दाखवावं आणि ते दुरुस्त होऊ शकतं. निश्चितच. आणि सर, सोरायसिस नियंत्रणासाठी तुम्ही त्वचेची आर्द्रता राखण्याचा जो सल्ला दिला तो अतिशय मला वाटतं उपयुक्त ठरेल. ह्याच बरोबर तुम्ही सूर्यप्रकाशाविषयी सांगत होता, त्याविषयी काय सांगाल? आता सोरायसिस हा हिवाळ्यात वाढतोय आणि सोरायसिसच्या नियंत्रणासाठी जे 3 महत्वाचे उपाय आहेत की सगळ्यात पहिल्यांदा मॉइश्चरायझर लावणे, दुसरी गोष्ट सूर्यप्रकाशात बसायला पाहिजे. पण ते कसं बसायचं? सूर्यप्रकाशामुळे बसल्यामुळे त्वचेच्या पेशीचं जे पुनरुत्पादन आहे ते स्लो होत आहे आणि स्लो झाल्यामुळे त्या सोरायसिस रुग्णाचा सोरायसिस दुरुस्त होऊ शकतो. पण किती वेळ बसायचं? तर कोवळ्या उन्हात बसायला पाहिजे 11 वाजेच्या आत आणि फक्त 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. तर सूर्यप्रकाशामध्ये जसा सूर्यप्रकाश उपायकारक आहे तसा तो अपायकारक आहे. जास्त वेळ जर तुम्ही उन्हात बसलात तर तुमचा सोरायसिस वाढू शकतो. म्हणून साधारणतः फक्त 20 मिनिटे बसायला पाहिजे. 11 ते 4 हे जे प्रखर ऊन आहे हे टाळायला पाहिजे. आणि सूर्यप्रकाशात बसताना जेवढा तुमचा भाग सूर्यप्रकाशामध्ये ओपन बॉडीचं तुम्ही शक्य आहे तेवढं करा. याच्याने तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळणार आहे आणि व्हिटॅमिन डी सुद्धा तुमच्या सोरायसिसचं प्रमाण कमी करतो. त्यामुळे याच्यात तुम्हाला दुहेरी फायदा आहे की अलीकडे व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी पण आहे आणि सोरायसिस रुग्णांना व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते. त्यामुळे त्यांनी उन्हात बसल्याने त्यांचा सोरायसिस कमी होणार, त्यांना व्हिटॅमिन डी पण मिळणार जे फ्री आहे.
निश्चितच. आणि आजकाल आपण बघतोय की व्हिटॅमिन डी ची कमतरता ही अनेक रोगांचं सुद्धा कारण होते. जसं ऑस्टिओआर्थरायटिसचं पण एक महत्त्वाचं कारण हे व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. त्यामुळे मला वाटतं अनेक दर्शकांना याचा फायदा होईल. आपण पुढचा प्रश्न घेऊया. शिवाजी प्रश्न विचारतायत औरंगाबादवरून. नमस्कार शिवाजीजी, बोला. हॅलो, नमस्कार. हा मॅडम, मी औरंगाबादवरून बोलतो, शिवाजी काळे. हो, बोला. हा, मला एक 7 वर्षापासून सोरायसिस आहे. पायाला खाज होऊन इन्फेक्शन झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मग खूप इन्फेक्शन होऊन मग त्याचं ऑपरेशन करावं लागलं आणि स्किन ग्राफ्टिंग करावं लागलं आणि आणखी पण पूर्ण बॉडीला आहे. तर ते पूर्ण बॉडीनं खाज सुटते आणि कमी होत नाही सोरायसिस. त्याच्यावर म्हणजे इलाज काय करता येईल? बरोबर. असं काही प्रश्न विचारायचे त्यांना? नाही. धन्यवाद शिवाजीजी, नक्की मार्गदर्शन. सर, थोडक्यात काय सांगा? आता सोरायसिसचं प्रकटीकरणामध्ये आपण बघितलं होतं की प्रकट कारणांमध्ये जखम हे एक कारण आहे, कारण त्यांना डीप इंजुरी झालेली आहे. त्या डीप इंजुरी त्यांनी मला वाटतं प्लास्टिक सर्जरी केली आणि त्याच्यानंतर सोरायसिस ट्रिगर झाल्या. त्यांना प्रवृत्ती असेलच सोरायसिसची म्हणून आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर आहे. तर त्यांनी होमिओपॅथिक उपचार घ्यावेत, ते उपचारामध्ये दुरुस्त होऊ शकतात. बरोबर. सर, आणि आधुनिक जीवन पद्धतीमध्ये जसं आपण आहाराविषयी जाणून घेतलं, व्यायामाविषयी जाणून घेतलं, तसं तुम्ही त्या कार्यक्रम सुरू होताना बोलला ताणतणाव आणि अपूर्ण झोप, ह्याविषयी काय सांगू शकता? आता सोरायसिसच्या आपण ट्रिगर फॅक्टरमध्ये सगळ्यात बघितले की ताणतणाव. पण ज्या ज्या वेळेला तुम्हाला ताणतणाव येतात त्यावेळेला काय करायचं? आपण एक स्लाइड बघतोय की ताणतणाव आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा ताणतणाव टाळण्यासाठी तुम्ही एकटे राहू नका, तुम्ही शेअर करा. तुम्ही एकटे राहिला तर तुम्ही जास्त ताणतणाव जाणार, डिप्रेशनमध्ये जाणार आणि डिप्रेशनमध्ये जाऊन अजून तुमचा आजार वाढणार आहे. त्याच्यात तुम्ही चिंता टाळायला पाहिजे. आणि ह्या डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर लोक या वाईट सवयींकडे जातात, धूम्रपान आणि मद्यपान, ही सुद्धा ट्रिगर फॅक्टर्स आहेत. हे तुम्ही टाळायला पाहिजेत. त्याच्यामुळे तुमचा सोरायसिस दुप्पट वेगाने वाढणार आहे. आणि याप्रमाणे जसं आपण बघितलं की ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण रोज व्यायाम करायला पाहिजे. रोज व्यायाम करताना आहारही समतोल ठेवायला पाहिजे. या गोष्टीने सोरायसिस, डायबिटीस दोघंही जे आजार आहेत हे नियंत्रणात राहणार आहेत. आणि जर तुम्हाला प्रवृत्ती असेल तर होणार नाही, जर असेल तर तुम्ही नियंत्रणात राहणार आहात. निश्चितच सर. जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने आज आपण आरोग्य सल्ला ठेवलेला आहे तो रक्तातील साखर कमी होण्याच्या विषयी. कारण आपण रक्तातील साखर वाढण्याविषयी तर नेहमीच जाणून घेत असतो, पण जे मधुमेही रुग्ण आहेत त्यांच्या रक्तातील साखर जर कमी झाली तर कोणती लक्षणं निर्माण होऊ शकतात त्याविषयी आज आपण जाणून घेऊया. आरोग्य सल्ला असा आहे, मधुमेही रुग्णांमध्ये जर साखर कमी झाली म्हणजे हायपोग्लायसेमिया झाला तर हात थरथरणं, चक्कर येणं, घाम फुटणं, भूक लागणं, त्रासिकपणा किंवा विचित्र बडबडणं, चिंता किंवा भय वाटणं, डोकेदुखी ही लक्षणं दिसू शकतात. रक्तातील साखर मधुमेही रुग्णांमध्ये जर रात्री झोपेत सुद्धा कमी होत असेल तर तुम्हाला काय लक्षणं जाणवू शकतात ती बघूया. अतिस्वेद किंवा घामामुळे सर्व पांघरून भिजणं, भयावह स्वप्न पडणं, थकवा, चिडचिडेपणा आणि उठल्यावर भांबावल्यासारखं वाटणं, या लक्षणांना अतिशय गंभीरपणे घेणं आवश्यक आहे. कारण यामुळे अपघात होऊन कोमामध्ये सुद्धा पेशंट जाऊ शकतो. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर R.S. सोनवणे यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत. तो तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या, संग्रही राहील. डॉक्टर R.S. सोनवणे, सोरिया ट्रीट, सोरायसिस रिसर्च आणि होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, ऑफिस नंबर 10, तृप्ती बिझनेस सेंटर, दरेकर हाइट्स, 32A कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर, पुणे 411004. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9404447919. दुसरा क्रमांक 020-656-01596. शाखा मुंबई, दादर आणि वाशी येथे, नाशिक, नागपूर. वेबसाईट www.psoriasisdoctor.in. दुसरी वेबसाईट www.soriatreat.net. आजचा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. पुनःप्रक्षेपणाची वेळ आहे सोमवार दिनांक 30 नोव्हेंबर 2015 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय तुमच्या प्रतिक्रिया, ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी सुद्धा आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे,
हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hello.drdkmumbai@gmail.com. facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही आम्हाला कमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर तुम्ही हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता. सोरायसिसची होमिओपॅथिक उपचार पद्धती याविषयी आपण जाणून घेता. याविषयी सरांना अजून प्रश्न विचारूया. सर, इतर काय प्रकार आपण सोरायसिसमध्ये बघू शकतो? तर सोरायसिस हा अतिशय सिव्हिअर पण असू शकतो. आपण आता एक विशेष रुग्ण बघतोय. हा एक लहान मुलगा आहे. जसं आपल्याला 2-3 प्रश्न आज लहान मुलांवर आले, तर लहान मुलांना सुद्धा होऊ शकतो. आपण एक स्लाइड बघतोय की हा अतिशय सिव्हिअर आहे. आणि होमिओपॅथीच्या बाबतीत साधारणतः असा समज आहे की होमिओपॅथी ही सिव्हिअर रुग्णांमध्ये काम करत नाही. आणि ज्यामुळे ही स्लाइड दाखवतोय, तर हा एक सिव्हिअर रुग्ण माझ्याकडे आलेला आहे. तर हा साधारणतः एक 4-6 महिन्यामध्ये दुरुस्त झालेला आहे. ह्याची आपण स्लाइड्स बघतोय. अतिशय याच्यामध्ये पहिला आणि नंतर तर साधारणतः घाबरण्याचं काही कारण नाही की सोरायसिस हा जरी सिव्हिअर असेल तरी सुद्धा होमिओपॅथीमध्ये त्याच्यावर प्रभावी उपचार आहेत आणि ते दुरुस्त होऊ शकतात. तर हे सोरायसिसचे काही रुग्ण आहेत. आपण बघतोय की सोरायट्रीट ह्या संस्थेमध्ये आपण गेल्या 28 वर्षापासून साधारणतः 16,500 रुग्ण आपण दुरुस्त केलेले आहेत. तर ही सगळी जी पेशंट्स आहेत ही आपण दुरुस्त होमिओपॅथीने, फक्त होमिओपॅथीने, कुठल्याही प्रकारचे औषधी बाह्य मलम न लावता आपण दुरुस्त केलेली आहेत. तर सोरायसिस हा सगळ्या प्रकारच्या सोरायसिसवर होमिओपॅथीमध्ये चांगले प्रभावी उपचार आहेत. हे आपण बघतोय की 8-8, 10-10 वर्षापासून या पेशंटला असाच प्रकारचा होता. आज हा पूर्ण दुरुस्त झालाय. दुरुस्त होऊन 3 ते 4 वर्ष झालेली आहेत. त्याला पुन्हा औषधाची गरज पडलेली नाहीये. हा इरिथ्रोडर्मिक सोरायसिस आहे. हा सगळे दुरुस्त झालेला आहे. तर या सगळ्या ज्या प्रकारांमध्ये आपण बघतोय की हे होमिओपॅथिक औषधाने दुरुस्त झालेलं आहे. निश्चितच. सोरायट्रीट ही तुमची जी संस्था आहे, सोरायसिसच्या उपचारांमध्ये सोरायट्रीटची काय वैशिष्ट्य आहे? सोरायट्रीट ही संस्था अशी आहे की सोरायट्रीट ही फक्त सोरायसिसचा उपचार, त्याच्यावर संशोधन याच्यासाठी आहे. आपण आपल्या याच्यामध्ये केवळ उपचार देत नाही, तर योग्य आहार, व्यायाम आणि त्यांच्या ताणतणावाचं मॅनेजमेंट कसं करावं या सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करतो. त्याचप्रमाणे सोरायसिस पुन्हा होऊ नये यासाठी काय, आणि सोरायसिसबद्दल जागृती ही करणारी ही एक प्रमुख संस्था आहे की याविषयी आपण सगळ्या लोकांमध्ये आपण जागृती देतोय. निश्चितच. आज जागतिक मधुमेह दिवस सुद्धा आहे आणि आज आपण सोरायसिसची कारणं आणि होमिओपॅथिक उपचार याविषयी बोलतोय. तर जाता जाता तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश देऊ शकता? तर सोरायसिस अनुवंशिक आहे आणि ऑटोइम्यून आहे. तर डायबिटीस ही त्याचप्रमाणे आहे आणि त्यांची दोघांची कारणं जवळजवळ सारखी आहे. ताणतणाव, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, अपूर्ण झोप या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे अनेक प्रकारचे ऑटोइम्यून आजार निर्माण करू शकतात. सोरायसिस आणि डायबिटीस, आणि ज्या ज्या रुग्णांना यांची प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे त्याचा प्रतिबंध करू शकतात. आणि सगळ्यांनी जर याचा अवलंब केला तर या आजारांचा आपण बऱ्यापैकी नियंत्रण करू शकतो. निश्चितच. जीवनातील सकारात्मक बदल म्हणजे व्यायाम, संतुलित आहार, संपूर्ण झोप ह्यांचा जर अवलंब केला तर आपण मधुमेहच काय, सोरायसिस सुद्धा दूर पळवू शकतो. इतर अनेक आजार आपण दूर पळवू शकतो. चला तर मग जीवनात ह्या सकारात्मक बदल घडूया, जीवनाला एक सकारात्मक दृष्टिकोन देऊया आणि सोरायसिस या चिवट आणि चिकट आजाराला आपण लांब ठेवूया. याचबरोबर हाच जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेही रुग्णांसाठी सुद्धा संदेश ठरू शकतो. डॉक्टर सोनवणे, आज इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी अतिशय चांगली माहिती दिली आणि एक सकारात्मक दृष्टिकोन दिला या आजाराकडे बघण्याचा, त्यासाठी दूरदर्शनतर्फे मनपूर्वक आभार.